पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समसंतन की जय। नवीन कोण सांगतं का अनवट? इकडे अशोक महाराज नाही का? इकडे नाही, तुम्ही त्या चैतन्य अनुवाद काय सोपा होता मागचा? सांगा काय वाटतंय? नव्हता. शेजारच्या ताई गवळीचा आहे. तुम्ही नव्हते गेलं? हां नव्हते. बसले ताई. दुसऱ्या तरंगाचा आपला रहस्य जे त्याचा हे सांगितलेलं आहे की सोपा भाग एक पाठीमागचा जे रहस्याचा भाग झाला तो साखरे महाराजांनी खुलासा केलेला होता आणि कशाविषयी तर जगताच्या अनादित्वाविषयी विचार प्रतिपादन केला. आता याच्यातला जो झालेला भाग आहे शेवटचा काय म्हटलेलं होतं सांगा. त्याच्यात असं सांगितलं की असे शेकडो लोक आहेत ज्यांचा वेदांताचा अध्ययन नाही तरी ते त्याचा विचार करतात आणि इतर लोकांनाही विचार करतात हे वाईट नाही, पण अध्ययन करून करावा. विचार करतात हे वाईट नाही, पण अध्ययन करून केल्यावर मग कळतं तरी की काय आहे आणि काय नाही. अध्ययन नसताना मला असं वाटतं असं सांगत राहतात आणि मग त्याच्यात तारा चूक होतं. शास्त्र काय म्हणतं आणि आपल्याला काय वाटतं याच्यात बरंच अंतर आहे. सांग. ते म्हणजे एखाद्या अनाधिकारी पुरुषाने एखादं कार्य केलं तर त्याला फल प्राप्त होत नाही. अनाधिकाऱ्याला फलाची प्राप्ती आहे का? नाही. फलाची प्राप्ती म्हणजे जरी आलं मिळालं काही तरी एखाद्या माणसाला सायकल चालवता येत नाही, त्याला उतारावरून ढकलून दिलं सायकलवर, फल मिळेल का नाही? फल मिळेल. तात्पुरता गेला ते म्हटल्यावर 100 मीटर पुढे गेलो मी, हे फल मिळालं त्याला. पण त्याच्यानंतर काय झालं? आपती झाली. ते 100 मीटर पुढे गेला ह्याला काही फल म्हणायचंच नाही. तसं अनाधिकारी व्यक्तीला फलप्राप्ती होत नाही. म्हणून अधिकारी होऊन जर ते कार्य केलं की त्याला फलप्राप्ती होते. व्यवहारामध्येही सगळीकडे फलाची अपेक्षा आहे आणि इथे सुद्धा परमार्थात सुद्धा. मग आता इथे अधिकारी कोण आहे इथला? तर इथला अधिकारी कोण आहे? ज्याच्यात पाप बुद्धी नाही, विक्षेपता नाही, चित्तामध्ये अशी हुडहुड नाही चालली का काय होईल काय नाही काय सारखं चित्त सार विक्षेपाला प्राप्त झालेला असतं, तो काय अधिकारी होत नाही. म्हणून स्थिर चित्तवृत्ती असलेला आणि पापरहित हा इथला अधिकारी पहिला सिद्ध झाला. आणि मग पुढची सद्गुरु शरणागती किंवा त्याच्यानंतरचा जो भाग येतो विविधिशा म्हणजे मोक्षाविषयीची इच्छा धारण करून या एक प्रकारचा चित्तवृत्तीने केलेला त्याग हा अपेक्षित असतो. मग त्याला मात्र फल 100% प्राप्त होते. सांगा. आणि जे असे अनाधिकारी असतात ते वेदांत शास्त्रावर किंवा शास्त्र प्रवर्तकांवर आरोप करतात की या लोकांमुळं लोक आळशी बनतात, इतर लोक आळशी बनतात, यांच्यामुळं देशात वाटोळं होतं. ते म्हणजे जे साधू संतांनी हे जे सांगतात त्यांच्यामुळं देशाची हानी होते. देशाला खरं सुधरवलं कोणी असेल तर केवळ संतांनी. उलटा आपण मुद्दा सांगतो. कारण जगाला भक्ती मार्गाला लावून भ्रष्टाचारापासून बाजूला कोणी केलं बरं? आम्ही लोकांना म्हणतो भ्रष्टाचार करू नका, भ्रष्टाचारी बनवू नका, आचरण शुद्ध करायला पहिल्यांदा शिकवलं. म्हणून साधू संतांनी पहिलं काम मोठं केलेलं, हेच काम केलं. आणि गरजेपुरता मर्यादित राहा, मग तुमचं आपोआपच सगळ्यांच्या वरती पण प्रेम तयार होऊन जाईल. तर हे काम साधू संतच करताना दिसतात. आणि जगत तर लोभी बनलेलं दिसतंय. डेव्हलप झाला म्हणजे लोभाचा डेव्हलप झाला, अधिक लोभीपणा भावड, अधिक विषयी झाला, याला लोक डेव्हलपमेंट म्हणतात. अधिक विषय प्राप्त झाले की लोक म्हणतात डेव्हलपमेंट झाला. हा डेव्हलपमेंट नाही. चित्तवृत्ती जर भ्रष्ट असेल त्याची तर काय उपयोग आहे त्याचा? परमार्थाचाही पाया तिथूनच सुरू होतो. म्हणून साधू संतांनी वाटोळं केलेलं नसून सुधारणा केलेले आहेत. हे सुधारकच खरे सुधारक आहेत. पुढे सांगतात की जे विषयी लोक आहेत व्यावहारिक विषयी त्यांच्याकरता हे शास्त्र निर्माण पण झालेलं नाही, त्यांना उपयोग. हा आता जे शास्त्राचा अभ्यास न करता जर नुसतेच विचार करायला लागले तर त्यांच्यासाठी कुठे शास्त्र निर्माण झालेले नाही. केल्याने शास्त्राचं कुठं वाटोळं होतं? एखाद्याने परमार्थ नाही केल्याने लोकांचं कुठं वाटोळं झालं? नाही झालं तर तुझं वाटोळं होईल. ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल, दुसरं कोणाच्या पडणार आहे त्या. तर असा भाग आहेच. चला.
आणि ज्याला ब्रह्मलोकापर्यंत जेवढे उत्तम भोग आहेत हा. त्या व्यक्तीला संत संगतीत गेल्यामुळे ते विवेक वैराग्य प्राप्त होतं आणि त्याच्यामुळे ते भोग विषय त्याला बिलकुल. तुच्छ वाटतात. हा, तर मग संत संगतीशिवाय भोग तुच्छ होत नाहीत. संत संगती त्याच्यामध्ये जे सद्गुण आहेत त्या व्यक्तीची ती सगळी संगती धरतात. काल मी म्हटलं होतं तुम्हाला की सद्गुण, जो मनुष्य सद्गुणी आहे ना त्याच्याबरोबर राहायला अडचण नाही. असं वाटत असेल की याच्यामुळं आपल्या वृत्तीवर फरक पडला आणि आपण वाटोळपणाकडे निघालो, त्याची लगेच सोडून द्यायची संगती. त्याला नाही म्हणायचं मी तुझी संगती सोडून देते. बोलणं कट केलं की सगळं संपलं. म्हणजे त्याच्या वेळी माझ्या बुद्धीमध्ये अधिक विषय तयार होतात. ती सगळी संगती तो कोणी का असा विषय भोग करणे किंवा विषय प्राप्त करणे हे त्याच्या दृष्टीने मनुष्यत्वाची हानी आहे. ते पशुप्रमाणेच वाटतं. पशु सुद्धा विषयच गोळा करतात आणि माणसं सुद्धा विषयच गोळा करतात. मग माणसामध्ये आणि पशुमध्ये काय फरक पडला? मग ते पशूंनी बी एवढी श्रीमंती तयार केली, त्यांच्यात नाही करता येत त्यांना, कारण त्यांना काही मर्यादा पडतात. आणि माणसाने सगळ्या सृष्टीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी लावलेला आहे. सगळ्या सृष्टीचा वापर स्वतःच्या स्वार्थात, काय असेल नसेल दगडी धोंडे माती सगळं उचललं त्यांनी, काहीच ठेवलं नाही. लाकडं तोड, झाडं तोड, आमकं कर, पशु मार, पक्षी मार, हत्तीला मार, त्याचा दात काढ, काय काय करतेत भाऊ कुठाने. हे पण तुम्ही सगळे माणसाची फार मोठी विशेषता आहे. वाघाला मार, त्याचं काताडं काढ, काय ह्याला काय काय करायचं आहे. तर हा सगळा विध्वंसक, सगळ्यात एक नंबर विध्वंसक आहे. बरं त्याची तिकडे वृत्ती गेल्यामुळे झाला तो. तीच बुद्धी जर योग्य ठिकाणी लावली, इकडे जी बुद्धी लावली याच्या जाग्यावर जर योग्य ठिकाणी लावली, योग्य म्हणजे भगवंताच्या आकाराची केली तर हा मुक्त होतो, आणि अन्यथा लावली तर बद्ध होतो. झाले बंध आणि मोक्षाची सोपी व्यवस्था आहे. काय त्याच्यात फार मोठं अवघड आहे काय असं शास्त्र काही नाही, सोपं आहे. आपल्या मनानेच आपण ताबा चिकाटी धरून ठेवलेली आहे, आणि ती चिकाटी ज्या दिवशी सोडली त्या दिवशी तुम्ही मुक्त होताल. जोपर्यंत सोडणार नाही बद्धच आहे, त्याच्यामध्ये गुंतूनच बसलेला आहे तो. मग तो सत्वगुणाला तरी गुंतून असेल, रजाला तरी असेल, नाही तर तम्याला तरी असेल. 3 गुणाची प्रकृती आहे, 3 प्रकारच्या गुणात कुठेतरी गुंतलेला असतो. हे बी जे सत्वगुणात गुंतले ते बी गुंतलेलेच आहेत. शास्त्र म्हणतं त्या सत्वगुणाचा तरी काहीतरी करत बसले, त्या सत्वांशामध्ये गुंतून बसलेत. त्याचाही त्याग दिला आहे, कारण 3 गुण मायेचे आहेत आणि ब्रह्म निर्गुण आहे. चला, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय असून कारणासह वर्तमान जगत निवृत्ती आणि परम आनंद प्राप्ती हा विषय सांगितलेला. बिलकुल. याचं फळ सांगितलं. परम आनंदाची प्राप्ती. परम आनंदाची प्राप्ती कशी होईल? अहो तुम्हीच आनंद स्वरूप आहात. तुम्ही स्वतःला जे दुःखरूप समजतायत ते अन्यथा ज्ञान आहे, आणि यथार्थ ज्ञान कोणतं ते तर सच्चिदानंद ब्रह्म अयम आत्मा सच्चिदानंद. मी कोण आहे? सच्चिदानंद आत्मा आहे. असं ज्ञान झालं तो मुक्त झाला, पुन्हा जन्म घेत नाही. शरीराला यायचं सरत येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना हेर झारे चिरा पडे. आणि नाहीतर याच शरीराने 84 लाख योनींचा प्रवास सुरू झाला. दोन्हीपैकी एक कोणत्या तरी डब्यात बसा, एक तर मुक्त तरी व्हा, नाहीतर पुढच्या शरीरांना तरी जा. आता मेलेली माणसं कुठं जातात? कुठे गेली नाहीत. हे आपले जेवढे स्वैरे गेले, दायरे गेले, घरातले गेले, बाहेरचे गेले, कुठे गेले नाहीत. कुठे गेले? पुढच्या शरीरात गेले. कसे गेले? कर्मगतीनुसार गेले. कोणतं कर्म केलं? पाप किंवा पुण्य केलं, आणि त्याचे फलं भोगायला निघून गेले ते. म्हणजे त्यांचा नाश झाला, त्यांची शरीराचा नाश झाला. मग त्यांचा झाला ना आपला बी होणार आहे ना. कुठं रडायला काय जागा राहिली? तेव्हा ते गेले, ते गेले तुमचा मागून जाताल. तुम्हाला काही अडचण जावा तर लागल. थोडं मागं पुढं आहेत. आता जसे जसे नंबर लागतात तसे तसे. आता किती एक 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 गेले. आता ते पाठातली ताई गेली, तिकडे गेलतो ना आता प्रवचन करायला. आता ते काय पाठाला येत होती, ती 1.5 वर्ष येत होती ना. काय ना तिचं काय नाव? दातेताई. हां दातेताई. ते 1.5 वर्ष तिचं पाठाला येत होती ती बस अभ्यास. आणि नंतर आता मागच्या वर्षभरापासून तिला काय डोक्यात नोकरी चाललं ते नोकरीमध्ये गेली. माणसाच्या डोकं कधी बदलतील काही सांगता येत नाही. ते जाग्यावर चाललंय केली गाडी हुरा फुसकली त्याची, गेलं दुसरीकडे. परत तिकडून हुसकावून आणावं, काहीतरी करावं. ते इथं बसतं की लागलं होतं. त्याला जाग्यावर बसायची सवयच नाही.
एक आहे भगवत चिंतनाशिवाय जे जे केलं जाईल ते व्यर्थ असेल हे लिहून ठेवायचं की जे जे केलं जाईल ते सगळं व्यर्थच आहे. चला चौथ्या तरंगापासून 6व्या तरंगापर्यंत हा विषय त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्याविषयी. आणि पहिल्या आणि दुसऱ्या तरंगात अनुबंध चतुष्टय सांगितलेलं आहे. आता हा आपला विषय मागचा काय काय झाला तो विषय दिला त्यांनी की पहिल्या तरंगामध्ये काय विषय झाला आहे, अनुबंध चतुष्टय, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. काय तोच विषय पुन्हा पुन्हा आला. मागच्या पहिल्या तरंगात थोडा दिला होता, संक्षिप्त दिला होता आणि तो दुसऱ्या तरंगात शंका समाधानपूर्वक विस्तार केला त्याचा. आणि आता एक निश्चित झालं की तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला एक विषय आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा विषय या ग्रंथाचा आणि तो सिद्धही आहे, म्हणजे त्याला फल प्राप्त होतं. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती, या फलाची प्राप्ती होते. साधू संतांना झाली, आम्हाला का नाही होणार? पण तुम्हाला साधू व्हावं लागेल आणि आमची साधू व्हायची तयारी नाही. घोटाळा कुठे आहे? आम्हाला असं जरा बहिर्मुख व्हायची सवय आणि बहिर्मुख माणसाला अंतरात्म्याचं ज्ञान कसं होईल? कारण तो बहिर्मुख, त्याचे डोळेच पुढे येत असे. म्हणून बहिर्मुख वृत्ती असणाराला हा विषय टप जातो आणि तिचं वृत्ती अंतर्मुख झाली. का नाही कळत? बाकीच्यांना कळतं मला का कळत नाही? अशी तुम्ही कॉम्पिटिशन लावा. यांना कळतं मला का कळत नाही? नाही, हे श्रीमंत आहे मी काय श्रीमंत नाही, ही कॉम्पिटिशन लावते. म्हणजे इकडं बाहेर कॉम्पिटिशन लावते ती, पण इथं आतमध्ये ही स्पर्धा करायला तयार नाही. ज्या दिवशी तुम्ही करताल त्यावेळेला तुमचंच मन तुम्हाला सगळं काही पुरवल माहिती, म्हणजे तुम्हाला पूर्ण ज्ञान होऊन जाईल. ज्याने मनावर घेतला त्याचं कल्याणच होतं. हां, पुढे चालू. आता तिसरा तरंग सुरू झाला. तिसऱ्या तरंग, आता 2 तरंग संपले. तिसऱ्या तरंगामध्ये तुम्हाला आता हा मुख्य विषय जो आहे याच्यातला आलेला की तुम्ही जसं ऐकताय तर गुरुपरंपरेतून ऐकताय. म्हणजे ह्याला एक परंपरा आहे, गुरुपरंपरा आहे. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या परंपरा तयार होतात. एक, ज्यांनी तुम्हाला परमार्थाची सुरुवात करून दिली तर त्यांना धर्मगुरू असं म्हणतात. त्यांनी गळ्यात तुळशीची माळ टाकली, मग तुळशीची माळ घातली तुम्ही जर, तर तुमचे ते धर्मगुरू होतात. काही वेळेला धर्मगुरू आणि ब्रह्मगुरू दोन्ही एकच असतात आणि काही वेळेला बदलसुद्धा असतो. जसे आता आमचे मामा होते, लोणकर मामा, कुठले? काराटीमध्ये. आणि मग ते आम्हाला हे त्यांचे वडीलसुद्धा होते, ते आमच्याकडे नित्याने यायचे. हां, आमच्या बाईच्या शेरडा होते त्यांच्याकडे. पण ते काय करायचे सांगायचे, अरे रामकृष्ण हरी म्हणायचं, गळ्यात तुळशीची माळ घालायची. मग घाला. मग तुळशीची माळ घालून नाम मंत्र दिला. त्यांना बाकीचं काही कळत नव्हतं, पण त्यांना नामधारक होते, त्यांनी आपली माळ घातली, काम झालं. तर ते म्हणजे काय करायचं, हरिपाठ पाठ करायचा. मग मी त्यावेळेला हरिपाठ पाठ केला. मी त्यावेळेला 5वी 6वीत 4थी 5वीत काहीतरी असेल त्यावेळेला हरिपाठ पाठ केला. हां, हरिपाठ पाठ कर, दररोज म्हणायचा. म्हटलं बा दररोज म्हणे. आणि मग ते तेवढंच करत राहिलो नित्याने. आणि नंतर आपोआप महाराज भेटले, इकडे भाऊ भेटले, हे सगळे हे तुमच्याकडे आलो का नाही इथे मी. तर याचं कारण मग हे पुढचे. आता त्यांनी जरी गळ्यात तुळशीची माळ यांनी नाही घातली, पण यांनी मला ब्रह्मोपदेश केला ना, हा दुसरा मंत्र आहे. म्हणून 2 मंत्र आहेत, रामकृष्ण हरी आणि तत्त्वमसी, असे 2 मंत्र आहेत संप्रदायात. पहिला मंत्र अधिकारी बनवतो आणि दुसरा त्याला ज्ञान पाचतो, म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान देतो. ही एक बैठक आहे याच्यात बसवलेली, नुसतं असं नाही आहे की मग का. मग आता मग इथे जो आत्ता विषय येणार आहे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरूंचा, तर इथे कोणते गुरुजी वापरलेत? ब्रह्मनिष्ठ गुरुजींचा विषय आलेला आहे हा. आणि पहिले गुरु तुमचे कोणतेही असतील तरी चालतात, धर्मगुरू, कारण ते फक्त नामधारक पाहिजेत. स्वतः नामस्मरण करतात आणि दुसऱ्याला नामस्मरण शिकवतात, तर त्यांना धर्मगुरू म्हणतात. ते स्वतंत्र गुरुजी झाले. आणि दुसरे, आणि त्याच्यापेक्षा नेहमी सांगत असतो, तुमचे मागच्या जन्मात अजून शेकडो गुरु झाले. किती झाले? शेकडो गुरुजी झाले. तेवढे नुसतं एका गुरुवर कसं भागल? कारण प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला नामस्मरण करून मेलो, पुन्हा शरीरं मिळाली. मानवी शरीर जर आलं गड्या आत्ता, हे मागं जर तुम्ही नामस्मरण केले नसते तर पाठालाच आले नसते, पहिली गोष्ट सांगतो. म्हणून तुम्ही सगळे पुण्यवंत आहात. तुम्ही जे चिंतनाला बसलेले आहेत ना, पुण्यवंतच आहात तुम्ही.
तुम्ही हरिभक्तच आहेत मूळचेच, पण मागच्या जन्मात काम भागलं, प्रवास पूर्ण झाला नाही, मग परत गाडीत बसले. ते म्हणले मग आता परत कधी बसायचं? म्हणले पहा आता गाड्या पुढच्या शोधायच्या असल्या तर तुमच्या तुम्ही शोधत राहा, आणि तुम्हाला वाटलं की प्रवास बंद करायचा तरी तुम्ही करू शकता. चाल, त्याला प्रवासच म्हणतात. जोपर्यंत पोहोचला नाही तोपर्यंत प्रवास म्हणतात, आणि पोहोचला याचाच अर्थ तुमची जन्माला यायची अवस्था संपली. हे शरीराला येणं हे पुण्याचं काम नाही, हे वाईट कर्म आहे. पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, मनुष्य देही येऊनी हानी केली. आणि असं वाटत असेल बा फार शरीर मिळालं आणि फार भारी झालं, हे भ्रामक आहे ते. कारण शरीराला आलं की दुःख आलंच, आणि माझं जे मूळचं स्वरूप आहे ते सचित आनंद आहे. तुमचं स्वरूप मूळचं काय आहे? सचित आनंद. आणि तुम्ही कशात राहतात? असंच जड. आणि का तुम्हाला कोणी बनवलं? तर कोणी बनवलं नाही, अज्ञानाने तुम्हीच खाली गेले. आणि ज्या दिवशी वरायात आले ते ज्ञान पाजल्याशिवाय होत नाही. म्हणून आता विषय कोणता सुरू होणार आहे? ज्ञान कोण देतं, कोण देतं आणि कोण घेतं. घेतं त्याला शिष्य म्हणतात, देतं त्यांना गुरु म्हणतात. ते कसे असले पाहिजे ऐका आता. सद्गुरूचं लक्षण सांगतात तुमच्या. हां की सद्गुरू हे कसे असेल तर ते श्रोत्रिय, कृपाळू, ब्रह्मनिष्ठ असे असले पाहिजे. गुरुजी हे श्रोत्रिय पदाचा अर्थ आहे ज्यांचं वेदाध्ययन झालेलं आहे त्यांना काय म्हणतात? श्रोत्रिय. आता वेद हा मुख्य शब्द आहे, कारण सगळं ज्ञान वेदापासून येतं. मग नंतर त्या वेदांताची प्रस्तांत्रही सुरू होते. झाली का नाही तुम्हाला कोणतीही प्रस्तांत्रही? ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्र, दशोपनिषद आणि भगवद्गीता याला त्रिसूत्री 3 म्हणतात. आणि कशाची? वेदांताचं प्रस्थान जिथून झालं त्या उपनिषद म्हणजेच वेद. म्हणजे श्रोत्रियता कुठून आली? वेदाध्ययन. वेदाध्ययन तर वेद कुठून आला? उपनिषदांना वेद म्हणतात. हे ज्ञानपर आहेत. उपनिषद काय आहेत? ज्ञानपर आहेत, म्हणजे तत्त्वज्ञान त्याच्यात आलं. म्हणून दशोपनिषद. आता त्याच्यातही उपनिषदही अनेक आहेत, पण त्यातली 10 मुख्य काढली म्हणून दशोपनिषद. आणि ती 10 उपनिषद नंतर ब्रह्मसूत्र जे व्यास महर्षींनी लिखाण केलं, ज्याचं सूत्रबद्ध आहे 555 सूत्र, आणि त्या सूत्रांचे विस्तार कितीतरी आचार्यांनी केले. आणि तिसरा ग्रंथ आहे तो भगवद्गीता, जो भगवंतानी अर्जुनासाठी प्रतिपादन केलेला, स्वतः भगवंतानी नाही केला, गुरु होऊन शिष्याला उपदेश केला. कोणता? भगवद्गीता. या 3 ग्रंथाला वेदांताची प्रस्तांत्रही म्हणतात. उपनिषद, दशोपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. आणि हे आता हे ज्यांचं झालं की त्यांना म्हणायचं श्रोत्रिय. का म्हटले महाराज? तुमचं ब्रह्मसूत्र झालं का? तुमची उपनिषद झाली का? तुमची भगवद्गीता झाली का? तर आता परत हे ज्याच्यामध्ये सार स्वरूपात येतं, आणखीन पुढचा विषय आला, हे ग्रंथ झाले का नाही? पुढचे ग्रंथ येतात. तुम्हाला संस्कृत नाही आलं तरी चालेल, पण तेच ज्ञान संस्कृतमधलं प्राकृतमध्ये तरी आलं पाहिजे. मग ज्ञानेश्वरीचंच नाव भगवद्गीता. भगवद्गीतावरची टीका कशाची आहे? ज्ञानेश्वरी काय आहे? गीतेवरची टीका. म्हणजे वेदांताच्या ग्रंथाच्या अध्ययनात आले तुम्ही. दुसरं आलं उपनिषद. झालं का महाराज तुमचं? म्हटलं आमचं ते नाही झालं, पण तुकोपनिषद झालं. म्हणजे तुकोबरायांच्या गाथेला काय म्हणतात? उपनिषद. म्हणजे उपनिषद झालं. हे 5वा वेद मानलेलं आहे गाथेला. म्हणजे जर तुमचं गाथेचं चिंतन झालेलं आहे तर तुमचं उपनिषद झाले असे आम्ही गृहीत धरू. आणि तिसरा ग्रंथ आहे नाथांचं भागवत. त्या भागवताला काय म्हटलेलं आहे? ब्रह्मसूत्राचा जो विचार आहे तो भागवतामधून विचार आला. तुमची मराठी ग्रंथ झाले तरी चालतं आहे. फक्त याच्यातला एक भाग आहे. श्रोत्रियता तरी का सांगितली? तर समोरून विचारणाऱ्या शिष्याच्या मनात जर काही शंका आलेल्या असतील, त्या शंकाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असलं, याच्यासाठी श्रोत्रिय हा मुद्दा पुढे आलेला आहे. आणि शिष्य काही बी शंका करू शकतो, पण तो नाही. त्याला जी शंका आलेली त्याने ते आमचे आज साहेब नाही आले, ते शंका काढून. शेंडे साहेब कुठे नाही आले. हां, त्याला त्यांच्या शंका फार चांगल्या असतात. कारण चांगली गोष्ट आहे, शंका करतात तर काय वाईट नाही. तर शंका तुम्ही आहेत समजा, तुम्ही काय
शंका आल्या ना म्हणजे त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे का नाही, तर त्याला म्हणतात श्रोत्रिय. झालं श्रोत्रिय पदाचं व्याख्यान. दुसरं आहे ब्रह्मनिष्ठ, म्हणजे ब्रह्मानुभूती संपन्न असणारे जे साधू, ज्यांनी ब्रह्मानुभूती घेतलेली, म्हणजे जे स्वतः ब्रह्मनिष्ठ आहेत, अर्थात ब्रह्माचा अनुभव ज्यांना आहे त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हणतात. हा मुद्दा स्वतंत्र आहे, कारण अनुभव घेणाऱ्यालाच ब्रह्मापर्यंतचा रस्ता माहिती आहे. ज्यांनी अनुभव घेतला नाही त्याला रस्त्याचं ज्ञान नाही. एखादा किल्ला तुम्ही पाहिलेला नसेल आणि त्या किल्ला दाखवायला तुम्ही दुसरे 10 लोकाला घेऊन गेले, ते म्हणले चला चला माझ्याबरोबर तुम्हाला मी किल्ला दाखवतो, आणि ते पुढे गेल्यानंतर कुठे जायचं हे जर त्याला माहितीच नाही तर तो किल्ला कसा दाखवेल. मग जो पूर्वीचं ज्याला ज्ञान असेल, तिथून गेलेल्या काही वाटा, कोणत्या कोणत्या वाटा, समजा कळसुबाईच्या शिखरावर जायचं असेल आपल्याकडंच आहे ना, मग ती कसं जायचं, कोणत्या रस्त्याने जायचं, तर कोणत्या ठिकाणी जायचं, तर त्याचा तो गायडन्स करणारा असतो. पण ज्याला पूर्वदर्शन झालेलं आहे तोच दुसऱ्याला दर्शन देऊ, म्हणून याला ब्रह्मनिष्ठ असं म्हटलं. आणि तिसरा मुद्दा, तो ब्रह्मनिष्ठसुद्धा आहे आणि श्रोत्रियसुद्धा आहे, पण दुसऱ्याला सांगायची अजिबात कळवळ नाही, म्हणजे कृपाळूपणा नाही, तरी ते खोटंपणा होईल. कारण असे काही माणसं आहेत, म्हणजे माझ्या डोळ्यात पाहण्यात समोर आली, की जे फारच ज्ञानी होते पण विचारल्यावर सांगतच नव्हते. म्हणजे नाव नाही सांगणार कारण ती बदनामी होते त्यांची, पण असे भरपूर अगदी, आणि स्वतः अगदी ब्रह्मनिष्ठही होते, हे बी पाहिले मी, पण लोकांना सांगायची काय नाही तळमळ नाही, अशी कृपाळ. म्हणजे मग ती व्यक्ती सांगू शकत नाही असं. ते स्वतः ते स्वतः असतात त्यांच्या महिमेत राहतात, परंतु लोकाला सांगण्यासाठी कृपाळूपणा लागतो. म्हणून तिसरं लक्षण काय आलेलं आहे, अशी तिन्ही लक्षणं आमच्या अण्णांकडे होती, म्हणजे तिन्ही लक्षणांनी सिद्ध होते ते. आणि तीच लक्षणं लक्ष्मण महाराज वाघचौरे बाबा यांच्याकडे होते, म्हणजे त्यांच्या गुरुजींकडे होती, कारण मी डोळ्यांनीच पाहिली ना. आणि तीच लक्षणं मामासाहेब दांडेकरांकडे होती, तीच लक्षणं जोग महाराजांकडे होती. म्हणजे ही परंपरा तिकडून आलेली, आपल्याकडे आलेली परंपरा इकडून आलेली, म्हणून आम्ही जोग महाराजांचे शिष्य आहोत. लक्षात आहे का, आम्ही इकडून. आणि तिसरी परंपरा जी आहे, दुसरी जी आहे, त्यांच्याकडे त्यांनी महाराजांनी जे माळ घातली होती ती परमपूजनीय आत्माराम महाराज चांदेकर यांची होती. आणि चांदेकर बाबा श्रीकृष्णदास लोहिया महाराजांचे शिष्य होते, आणि लोहिया महाराज परत जोग महाराजांचे शिष्य होते. म्हणजे दोन्ही बाजूनी इकडून परंपरा अशा आलेल्या. तर त्याच्यामध्ये हे ज्ञान तिकडून वरून आलं, आणि हे सगळे ब्रह्मनिष्ठच होऊन गेले. काय हो, मामासाहेब दांडेकर धोतर घालून SP कॉलेजचे प्राचार्य होते, सामान्य गोष्ट नाही. सर परशुराम भाऊ कॉलेज पुणा, हां, तर लोक पोरं त्यांची अशी थोडी चेष्टा करायचे सुरुवातीला, आणि कारण ते म्हणले धोत्रे महाराज आले, धोत्रे महाराज. मग त्या मामासाहेबांनी काय करायचं, पोरांना जवळ करायचं आणि मग सांगायचं. त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली कॉलेजचे पोरांना, तेव्हा नंतर पोरच म्हणायला लागले ज्ञानोबा तुकाराम. तर हे काय झालं, स्थित्यंतर घडवण्याची क्षमता तेवढी होती. तर हे सगळे ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्रोत्रिय महात्मे होऊन गेले, आणि ती परंपरा आपलीसुद्धा आहे. म्हणजे नुसतं ह्याच्यात लिहिलेलं वाचून दाखवायचं तुम्हाला असं नाही, हे लक्षात ठेवा. ऐका, हां हां, आत्मबोधात निमग्न असणारे वेगळे आणि व्यवहारात निमग्न असणारे वेगळे. आपण निमग्न आहोत कशात, व्यवहार निष्णांत, म्हणजे काडी हलून देणार नाही गावताची, इकडची तिकडं नाही गेलं पाहिजे, याला व्यवहार निष्णांत म्हणतात. 2 रुपये कसे वाचतील, कशी कात्री आणता येईल, कसा काटा मारता येईल, याच्यात काय आहेत, लोक मग्न आहेत, निष्णांत आहेत. आता ब्रह्मबोध नावाचा काय प्रकार आहे हा, तर काय व्यवहार कालामध्ये त्या गोपिकांचं उदाहरण दिलं जातं त्याला, की गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, आणि विकतात काय त्या दही दूध. ती थोडीशी अवस्था फारच वरची आहे, पण त्याच्या खाली एक थोडी अशी अवस्था आहे की जे स्वतः आत्मनि ब्रह्मनिष्ठ असतात आणि व्यवहारही करतात, दोन्हीही गोष्टी करतात. जसे दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे, एकावर एक पाण्याच्या घागरी
दुडीवर दुडी गवळणी साते निघाली. एका घागरीवर दुसरी, आता नाही तुम्हाला घागरी पाण्याची आणावी लागत, तुमच्या नळाला पाणी येतं. अशा घेऊन ग्रामीण भागामध्ये ती अशी चाललेली ती गोपिका. मग ते किंवा आमच्या ग्रामीण भागातल्या महिलासुद्धा असे एकावर एक घेतल्या, हांड्यावर हांडा, कळशीवर. आणि ती अशी मध्येच गंगूबाई भेटली तर त्या गंगूबाईबरोबर गप्पाही मारते, बरोबर. आणि वरच्याचा बॅलन्ससुद्धा सांभाळते. पडून दिलं का तिने? नाही. मग गप्पा मारल्या का नाही? मारल्या. पण तरीसुद्धा लक्ष कुठं आहे? परिचित्त तेथे. म्हणजे त्या त्याच्यावर हे चित्त आहे तिचं. ते म्हणले कसं काय सांभाळतात बा, हे एक कला आहे ती. तसे ब्रह्मनिष्ठ महात्मे संसारात व्यवहार करतात, पण त्यांच्या ब्रह्मनिष्ठेवरती कुठे गदा येत नाही. ही त्यांची कला आहे. घागरीप्रमाणे. चला. तर सगळ्यांचा उद्धार व्हावा, सगळ्या जीवांचा उद्धार व्हावा. कारण ते दुःख भोगताना संतांना पाहवत नाही म्हणून कृपाळूपण येतं. नाही तर काय हो जाऊ द्या बरं, काय लोकांचं करायचं आहे आपल्याला, आपलं आपण बघा, आपलं आपण बघा, ही स्वार्थी वृत्ती झाली. अहो त्या लोकांचा उद्धार करा ना. सगळे आता हे एवढे दुःख भोगतायत लोक, यांना कोण बाहेर काढेल? ही संत प्रवृत्ती म्हणजे त्या सगळ्यांना बाहेर काढा. सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. लोक उद्धाराला येत नाहीत त्याला कोणी काय करू शकत नाही. जो चिंतन करत नाही त्याला कोण काय करणार आहे? ज्याला स्वतःचा करूनच घ्यायचा नाही उद्धार, त्याचा कोणीच काय करू शकत नाही. पण ज्याला उद्धार करायचा आहे स्वतःचा आणि इच्छा असेल, साधूकडे गेला आणि उद्धार झाला नाही, होणारच नाही. होणार. चला. श्रोत्रिय आहेत आणि ब्रह्मनिष्ठ नाहीत. त्यांचाही उपयोग नाही. कारण त्यांना परमतत्वाचं दर्शन झालेलं नाही. श्रोत्रिय आहेत पण ब्रह्मनिष्ठ नाहीत, तर परमतत्वाचं दर्शन झालेलं नाही. म्हणून मागाशी सांगितलेलं उदाहरण, किल्ला कोण दाखवू शकतो? ज्याने किल्ला पाहिलेला आहे तोच दाखवू शकतो, दुसरा नाही दाखवू शकत. म्हणून वाटाडेसुद्धा घ्यावे लागतात. तुम्ही जर काय ठिकाणी गेले, लेण्या अजिंठ्याला गेले, अजिंठा पाहायचे असेल तर तुम्हाला म्हणले असं करा, गाईड घ्या. तिथं गाईड का घ्या? आपल्या कुठं काय कळतं? तसं परमार्थात काय गाईडन्स आहे का नाही? म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतात. म्हणून हे गुरुजींच्यासाठीचे या 3 घटक टाकले त्याच्यामध्ये. एक, ते स्वतः ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांना बोध झालेला आहे. जगात बोध फार झालेली माणसं नाही. जगात श्रोत्रिय फार असतील पण बोधावाला भेटायला कठीण आहे. श्रोत्रिय असतात त्यांना विद्वानही म्हटलं जातं. बाहेर लौकिकात त्यांना काय म्हणतात? विद्वान. आणि विद्वत्ता असणं वेगळं आहे आणि बोध असणं वेगळा भाग आहे. हे 2 स्वतंत्र घटक आहेत. दोन्ही एकत्र नका करू. एखाद्या माणसाकडे ज्ञान असतं पण ते ज्ञान असतं, पण त्याला आत्मदर्शन झालेलं असेलच असं सांगता येत नाही. चला. अजून एक भाग आहे. लोक बहिर्मुख आहेत ना. बहिर्मुख लोकांना बहिर्मुख गोष्टी लवकर पटतात आणि बहिर्मुखताच आवडते. अंतर्मुक्ताचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला वाणीच काम करत नाही, वाणीच नसते. कारण काय बोलेल तिथे. म्हणून बहिर्मुक्तेमध्ये लोक जास्त प्रवाहित झालेले आहेत. बाहेरच्या गोष्टीला भुललेले लोक जास्त आहेत. अंतर्मुख असणारा परमार्थ करणारा वर्गच कमी आहे. खरी गोष्ट अंतर्मुख आहे आणि परमार्थ करतो. हा बहिर्मुख पुष्कळ आहेत. आणि लोक फालतू पसारा पाहून भुलतात, ज्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून जो लौकिक पसारा आहे ना तो कुठं आपल्याला उपयोगाचा आहे? तेव्हा संसाराचा कोणताही घटक उपयोगाचा नाही. म्हणून वृत्ती अंतर्मुख करा. अंतर्मुख वृत्तीचा परमार्थ खरा आहे. चला. त्यांना बी नाही सांगता येणार, कारण शिष्याच्या शंका सांगण्याची त्यांच्याकडे काही नाही राहणार, योग्यता राहणार नाही. ते स्वतः राहतील ब्रह्मनिष्ठ, त्यांचं काम झालेलं आहे स्वतःचं, पण लोकांचं करू शकत. कारण लोकांना जर शंका आल्या तर त्याचंही समाधान करायची काय पाहिजे त्यांच्याकडे. म्हणून ती तेवढी कुवत पाहिजे. पुढे अण्णा म्हणायचे, अण्णांचा एक भाग सांगतो.
पोरांना तुम्हाला माझं कळतं का? म्हटले हो आम्हाला कळतं. तुम्हाला काय अजून शंका आहेत का? नाही म्हटले अजून काय नाही शंका. कोणी म्हटले जर तुम्हाला माझ्याकडे समाधान होत नसेल, अण्णांचे शब्द सांगतो बरं का तुम्हाला, माझ्याकडे जर तुमचं समाधान होत नसेल तर तुम्ही खुशाल कुठेही गेला तरी चालेल. आणि माझ्याकडे येऊन तुमचा काय उपयोग आहे तेव्हा? जर तुमचं समाधान होत नसेल तर माझ्याकडे येऊन काही उपयोग नाही. कुठेही जा म्हटले, पण अशा ठिकाणी जा की जिथं तुमचं कल्याण होईल. अहो असं कुठं जागा आहे तेव्हा? कल्याणाची जागा. कारण एक तर गोष्ट ही दुर्मिळता आहे. जगात लोभी माणसं फार आहेत, आसक्तीप्रधान लोक फार आहेत, पण अशी माणसं भेटायलाच कठीण आहे. तेव्हा योग्य भाग आहे आणि त्याला अनुसरून येतो. पुढे एखादा अधिकारी असेल असा जर तो ब्रह्मज्ञानापाशी गेला तर तो त्याच्यापाशी जाऊन मुक्त होऊ शकतो, पण अधिकारी नसेल आणि त्याच्या शंका हां, आता जर म्हणजे एखाद्या ब्रह्मनिष्ठाकडे एखादा अधिकारी गेला तर मुक्त होतो, पण आण अधिकारी ब्रह्मनिष्ठाकडे गेला तर मुक्त होत नाही. कारण त्याला काय असतात? शंका असतात फार. आणि शंका ज्याला असतात त्याला नेहमी श्रोत्रिय माणसाची संगती योग्य राहते. कारण मग ते वेगवेगळ्या पद्धतीने, युक्तीने, प्रमाणाने, वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं समाधान करू शकतो. पुढे झालं, वाचा. शिष्यासंबंधी दुसरा मुद्दा आहे तिसऱ्या तरंगातला, शिष्यासंबंधी गुरूंचे मुख्य कर्तव्य. काय आहे ते ऐका. शिष्यासंबंधी सद्गुरूंचे मुख्य कर्तव्य. संसार दुःखास त्रासून त्यातून आला लक्षात आला. आता तिसरा तरंग कशासाठी सुरू झालेला आहे? गुरु आणि शिष्य यांचे अधिकार काय, त्यांचं कार्य काय, शिष्याचं काय कर्तव्य, गुरूंचं काय कर्तव्य, याच्यासाठी तयार झाला. आता मुख्य विषय आला आहे दुसरा मुद्दा, शिष्यासंबंधी गुरूंचं काय कर्तव्य आहे. ऐका. संसार दुःखास त्रासून त्यातून मुक्त होण्याकरिता शिष्य सद्गुरूंकडे जातो. ऐका, पहिली गोष्ट, तो संसार दुःखाला त्रासलेला असला म्हणजे ह्याही अधिकार सिद्ध झाला त्याचा. काय महाराज, एवढी संसाराने त्रस्त केलंय, आणि दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे, पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलासे. सगळा संसार दुःखरूपच आहे महाराज, मला या दुःखातून सोडवा, असा जर म्हणत असला तर त्याला म्हणायचं हा संसार दुःखाला, नाहीतर आत्ताच गुलाबजामुन खाऊन आला. ते म्हणले आत्ताच भरपेट जेवण बिवण मस्त झालं, काय आमच्याकडे पाहुणे आले होते, बासुंदी माझ्या आवडीचे पदार्थ झाले. आणि हा जर इकडून जर विषय भोगून आलेला असेल आणि मग म्हटले महाराज सोडवा मला, आता तुला कशात सोडवतात? तू आधीच गुंतलेला आहे आणि तुला दुःखही वाटत नाही संसारात. संसार तुला ऊसाच्या कांडक्यासारखा गोड लागतो. जर ज्याला संसार गोड लागतो त्याला गुरुजी काय करतील? त्याला काही करू शकत नाही, कारण त्याला तिथे प्रियत्व आहे. म्हणून जो संसाराचं दुःख, संसार हा दुःख स्वरूप आहे, हा ज्याला कळाला. संसार दुःख स्वरूप आहे का सुख स्वरूप आहे? म्हणण्यापुरता नाही. तो दुःख स्वरूप आहे का सुख स्वरूप आहे? तर तो मूळचाच दुःख रूप आहे. तसा लाडू हा गोड असतो का तिखट असतो? बनवला कशाचा त्याच्यावर असतं. तसाच प्रकार दुःख रूप हा संसार मायाकृत आहे, आणि माया ही दुःख रूप आहे, म्हणून संसार दुःख रूप आहे. शरीर दुःख रूप आहेत का सुख रूप आहे? दुःख रूपच आहे. आता ठणकत नाही त्याच्यावर जाऊ नका. ते म्हणले आता महाराज मग आम्ही सध्या व्यवस्थित आहे, गोळ्या खाऊन आला असतात, किंवा खाव्या लागतील, किंवा आणखीन काहीतरी होईल. सगळ्यांच्या शरीरात बाधा निर्माण होणार आहेच, याच्यात काही शंका नाही. सगळ्यांच्या शरीरात रोग निर्माण झालेले होत आहेत आणि होतील, कारण ते भांडारच आहे आणि हे त्याच्या पद्धतीने जाईल. म्हणून शरीर दुःखरूप आहे आणि बाहेर भौतिक पाहिलं तर तिथंही दुःखच आहे. पण हे कळालं तर दुःख दिसतंय, नाहीतर हॅप्पी बर्थडे चला ते म्हणले का हॅप्पी बर्थडे ते करू राहिले, हॅप्पी बर्थडे करू राहिले. ते म्हणले काय करावं भाऊ या माणसांना, मरायची तारीख जवळ आली आणि हॅप्पी बर्थडे करू राहिले. महाराज करू राहिले हॅप्पी बर्थडे, बाकीच्यांचं तो सोडून द्या. तिथं ज्यांचं काय आहे त्यांना कळा ना काय, अरे मृत्यू जवळ आला आहे, क्षणोक्षणा काळ खातोय, घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश, आणि ते त्याच्यात ह्याचा हॅप्पी बर्थडे चालला आहे.
याचाच अर्थ असा की त्याला काही कळत लोक काय म्हणतात याच्यावर आपलं ज्ञान अवलंबून नाही, आपल्याला काय ज्ञान आहे त्याच्यावरती मोक्ष अवलंबून आहे. लोकांनी की मला लोक म्हटले फार तुम्ही मोठे 10-20 पदव्या लावल्या ना, पुढं अशा 2-4 वळीच लिहून टाकल्या. काय मातीत घालायचं त्याला? अरे तुझी आपली अवस्था अंतर्गत काय आहे पा, तू नरकाला जाणार आहेस का स्वर्गाला जाणार आहे का वैकुंठाला का निर्गुण निराकार मोक्षाला हे बघ ना. मानेल तो देईल काही न मानेल तो नेईल काही, काय त्याचा उपयोग आहे तेव्हा. चला तेव्हा ऐका, संसार दुःखाला त्रासून काय झालेलं आहे, मुक्त होण्याच्यासाठी जो शिष्य गुरूंकडे जातो. कशासाठी गेला? हा 4थ्या तरंगाचा सुरुवातीचा एक चॅप्टर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे फार सुंदर आलेला आहे विषय. तर तुम्हाला तिथं येणार आहे, आता काय आपण जाऊ नको तिकडे. तर त्याच्यामध्ये सुंदर लिहिलं की महाराज आम्ही सगळीकडून दुनियात सगळीकडून फिरून आलो, स्वर्गाला जाऊन आलो, नरकाला जाऊन आलो, मृत्यू लोकात जन्म घेतले, पण सगळीकडे आम्हाला दुःखच वाचलं. तेव्हा आम्हाला दुःखातून मुक्त होण्यासाठी इच्छा आहे. तेव्हा त्यांना ब्रह्मोपदेश केलेला आहे. म्हणून ब्रह्मोपदेशाला अधिकारी कमी आहेत, नाममंत्राला अधिकारी जास्त आहेत. म्हणजे रामकृष्णारी गळ्यात माळ घातली, गेला थेट निघून गेला, परत काय भेटलाच नाही, थेट गुरुपौर्णिमेलाच नारळ घेऊन आला. महाराज तुमच्या कृपेमुळं आमचं घर झालं. असं का? बाबा म्हणायचं हात त्याच्या आयला, हात तुझ्या आयला देतात. अरे घर झालं का? अरे याला गुरुची कृपा म्हणत नाहीत, इथं तुझं प्रारब्ध काम करतं. जर तुम्हाला गाडी घोडं घर हे मिळत असेल ना, तर ह्याला गुरुकृपा नाही म्हणायची. मग काय म्हणायचं? प्रारब्ध. लोक बावळट आणि गुरुजींना त्याचा फायदा उचलायचा असतो. म्हणते की बरोबर आहे, माझ्याच कृपेमुळं झालं असं. दुसऱ्या दिवशी आला, म्हणला महाराज पोऱ्यास मिळाला, त्याला नीट वारा. ते म्हणजे आता तेवढं नाही जमायचं मला. गुरु भामटा शिष्य डबल असा प्रकार आहे. त्याचे काही दृष्टांत बाबा सांगायचे, पण आपल्याला एवढा वेळ नाही. चला. संसार दुःखाला त्रासून मुक्त होण्याकरिता शिष्य सद्गुरूंकडे जातो. दुःखाचे 5 प्रकारचे भेदज्ञान कारण आहे. दुःखास 5 प्रकारचं भेदज्ञान कारण आहे. सुरुवात झाली आता तुम्हाला शास्त्र सांगायला. म्हणजे इथलं साधारण शास्त्र तर आता आहे का, खरं शास्त्र पुढे जाणार आहे. 5 प्रकारची दुःख आहेत तुमच्याकडे. कोणती 5 प्रकारचे दुःखाचे? तर जे भेद आहेत ते भेदच दुःखाला कारण आहे. म्हणजे दुःखास 5 प्रकारचे भेदज्ञान कारण आहे. मला यांच्यापासून दुःख का होतं, तर यांच्यात आणि माझ्यात मी भेद पाहतो म्हणून पाहतो. म्हणून तुम्हाला वेदांतशास्त्र काय करेल, तुमच्या बुद्धीमध्ये असलेले सगळ्या भेदांचं निराकरण करून टाकतं. आणि कोणताही भेद अस्तित्वात नाही अशी ज्या वेळेला बुद्धी होईल त्यावेळेला तुम्ही सुखी होताल. त्यात तुमचा ते म्हणले आमचं ह्यांचं काय पटत नाही. आता ह्यांचं माझं का पटाना? भेद ज्ञानामुळं. म्हणजे जीवाचा भेद आहे ना, याच्यामुळे माझं आणि यांचं काय पटाना. ते म्हणले गाडीच चालू आहे ना महाराज, म्हणून गाडीचा आणि माझा. गाडी कशाला झाली? कारण झाली दुःखाला. गाडी कशी आहे? जड. मग ते जड आणि जीव यांच्यात भेद झाला, जीव यांच्यात भेद झाला. आता राहिला देवसुद्धा ताण देतोय. तर ते म्हणले काय सगळे लोक देवच करा म्हणतात, त्याचा बी एक काय सकाळी आमचा वेळ त्याच्यातच जातोय सगळा. ते म्हणते मग देवसुद्धा तुमच्या दुःखाला कारण झाला का नाही? अहो थंडीत कुडकुडत गेले का नाही? आळंदीला गेले वारीत, कुडकुड करत गेले. ते म्हणले काय हो महाराज लय गार लागते. तुम्हाला सांगितलं कुणी यायला? वारीला यायला सांगितलं, आम्हाला जावंच लागतंय. मग चालेल, पण वारी तुम्हाला सुख देते का दुःख? इकडं पैठणला निघालो, हे म्हणले ऊन तावायला लागलं, उन्हाळा लागतंय, काय त्रास होतोय. ते म्हणले ह्याच्यामुळे तुम्हाला काय होतं आहे? म्हणले तुम्ही काय करताय? म्हणले देव करताना त्रास व्हायला पाहिजे का सुख व्हायला पाहिजे? होतंय काय तुम्हाला? म्हणजे देवसुद्धा तुमच्या दुःखाला, लक्षात ठेवा बरं. त्याला देव म्हणते ईश्वर. ते आता तुमच्या मुख्य मुद्द्याला हात घातल्यावर तुम्ही म्हणता हे असंही होय, आम्हाला तर हे माहितीसुद्धा नाही. त्याला शास्त्र अवलोकन केल्यावर लक्षात येईल. ह्यात फार गमतीत. म्हणजे देव म्हणजे ईश्वर. जीवाने ईश्वराच्यात भेद पाहिला, जीवच ईश्वर आहे
हे ज्ञान झालं तर दुःख संपलं. हे म्हणजे शेळके पाटील आणि मी दोन आहे किंवा मी आहे त्याच्यापेक्षा वरचा भेद मांडला. मी गुरु आहे आणि हे शिष्य आहे, हाही भेद दुःखाला कारण आहे. म्हणजे हे काय म्हणजे आम्ही खाली बसलो तुम्ही वर बसले, हो असू द्या, तात्पुरतं राहू द्या, पण तुमच्यात माझ्यात काही खरं भेद नाही. वास्तवात काही भेद नाही डुमणे पाटील, वास्तव भेद नाही. मग आता हे प्रासंगिक निर्माण झालेले भेद राहत नाही तर काय तुमच्यात माझ्यात काय भेद आहे, मला काय कळतं तरी. आपल्या 4 अक्षरं जास्त शिकलो चांगलं लागलं तुम्हाला. असा काही भेद नाही. जीव जीवात भेद नाही, जीव देवात भेद नाही. आणि जड हे काय मोदाळा घेऊन बसलेत आहे का नाही. तुम्ही कोण आहेत? सच्चित आनंद. तुमचा देह कसा आहे? असंच जड दुःख रूप. गाडी कशी आहे? असंच जड दुःख रूप. कुठं भेद आहे तेव्हा? पण तुम्ही गाडीमध्ये आणि तुमच्यात मानताना शरीराला धरलं आणि ते चेतन धरलं, इथं घोटाळा झाला. लक्षात आलं ना? घोटाळा कुठं होतो ते एवढं लक्षात. रिपेरिंग तर हे तुम्ही रिपेरिंग करता, त्यांना ह्याला बरोबर समजतं. गाडीच्या किल्ली मारली तरी ते म्हणतात की थांबा इथं गेलेलं आहे. कसं काय कळालं त्यांना? त्याचं ज्ञान आहे ते. तसे शास्त्राचं ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला तुम्हाला यातले फॉल्ट कळतात. म्हणून मी तर कोण आहे? सच्चिदानंद. आणि मी स्वतःला काय समजतो? असंच जड दुःखरूप देह समजतो. हा देह कसा आहे? असंच जड दुःखरूप. आणि गाडी कशी आहे? असंच जड दुःखरूप. मग याच्यात कुठं भेद आहे? तुमच्यामध्ये आणि गाडीमध्ये तिथं असणारा जो असंच जड दुःखरूप हा मायाकृत पदार्थ अस्तित्वातच नाही. हे पुढे जाऊन सांगतील तुम्हाला. चला, तर तेव्हा मुख्य सगळे भेद हे 5ही भेद 3 गोष्टीवर आधारित आहे. जीव, ईश्वर आणि जगत. जीव, ईश्वर आणि जगत याच्या अंतर्गत 5 भेद निर्माण होतात. जीवाचा जीवाचा, ईश्वराचा जीवाचा, जडाचा आणि जडाचा आणि ईश्वराचा. हेही भेद नाहीत, वास्तवात नाही. कारण सर्व काही एक परमात्माचा आहे. ऐका, तेव्हा या भेदांचंही विश्लेषण येणार आहे, पुढे आणखीन येणार आहे. इथं शॉर्टमध्ये आहे. वाचा. जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद. आता एक तुमची शंका असेल, या ग्रंथाला चेतन म्हणतात का जड म्हणतात? आणि ह्यातलं ज्ञान ह्याच्यात ज्ञानच नाही, कारण जड पदार्थात ज्ञान कुठं राहतं? तर हा काय एक जड पदार्थ आहे. हा काय जड पदार्थ आहे. हे काय जड आहे. भिंत काय आहे? जड आहे. याला जड असं म्हणतात. जे पंचमहाभूतांपासून तयार होतं त्याला जड असं पदार्थ म्हणतात. चला, जड पदार्थ. कारण तुम्ही म्हणताल जड म्हणजे वजनदार का? कारण तुमच्या डोक्यात जड म्हटलं की वजन शिरल. तर वजन असा शब्द अर्थ नाही. जड पदाचा अर्थ आहे मायाकृत पदार्थ. त्यांना काय म्हणतात? जड. मग मायाकृत पदार्थ कसे आहेत? जड या पदाचा अर्थ स्वतःला जाणत नाहीत आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला काय म्हणतात? जड. आता ह्या ग्रंथात ज्ञान आहे का नाही? आहे म्हणता तुम्ही तुमच्या पद्धतीने. याच्यात भगवद्गीता आहे, याच्यात ज्ञान आहे म्हटले महाराज. आपण हे जे पुस्तक आहे हे त्या ज्ञानाला जाणतं का? नाही. म्हणून याला जड म्हणतात. हे त्यात आत ज्ञान आहे याच्यामध्ये भरपूर. कितीतरी ज्ञान बसलेलं आहे. हा विचारसागर समृद्ध आहे का नाही ज्ञानाने? पण या पुस्तकाला कुठं कळतं काय? पण हे पुस्तक तुम्हाला कळतं. मग तुम्ही जड का चेतन? मग चेतन म्हणावं तर देहात बसले. म्हणून जड आणि चेतनचं मिश्रण झालं. नुसत्या चेतनाच्या ठिकाणी ज्ञानाची प्रक्रिया होत नाही, तर ते ज्ञान स्वरूप होतं. आणि जो जड चेतन पदार्थ असतो तो ज्ञान ग्रहण करतो, आहे ना, ज्ञान घेतो. आता तुम्ही हे ग्रंथ वाचल्यावर तुम्हाला ज्ञान होतं आहे, याचा अर्थ तुमच्या चैतन्य अंश आहे, पण जडाच्या सहकार्याने राहतोय. आणि त्याला मोकळा केला की तो मुक्त होऊन जातो. म्हणून चैतन्याला मुक्त करणं हे काम आहे याच्यातलं. चैतन्याला मुक्त केलं. चैतन्याने ताबा कशाचा घेतला आहे? देहाचा, जडाचा. त्याला त्याच्यापासून वेगळा केला असा. म्हणून जड पदार्थ म्हणजे जो स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड असं म्हणतात. जो या विश्वाचा नियंता आहे, ज्याने हे विश्व निर्माण केले त्याला ईश्वर म्हणतात. आणि निर्माण केलेल्या या भौतिक प्रपंचामध्ये जो राहतो कर्मगतीनुसार त्याला जीव असं म्हणतात. जीव झाला का नाही?
जो अज्ञानाने आवृत्त आहे, ज्याला स्वरूप कळत नाही, तो काय झाला आहे? जीव झालेला आहे. चैतन्य काय म्हटलं आहे म्हणजे त्याला जीवात्मा असाही शब्द प्रयोग केला. जीवाला जीवात्मा असंही म्हणतात, है ना. चला पुढे. म्हणून या 5 गोष्टी, 3 गोष्टी कळाल्या तर 5 भेद तयार झाले. जड कळालं, ईश्वर कळाला आणि जीव कळाला, की जीव जीवाचा, जीव ईश्वराचा, जीव जडाचा, जड जडाचा आणि जड ईश्वराचा. हे 5 भेद दुःखाला कारण आहेत. आता हे आपल्याला शास्त्रीय विचार समोर आला त्यावेळेला कळालं आहे, नाहीतर आम्हाला दुःख का भासतं हे कळतच नाही. म्हणजे ईश्वर हाही दुःखाला कारण झाला. ईश्वर कारण कधी का कारण झाला तर तुम्ही त्याच्यात भेद पाहिला. जड दुःखाला का कारण झालं? तुम्ही त्याच्यात भेद पाहिला. जीव दुःखाला कारण का झाले? तुम्ही त्याच्यात भेद पाहिला. जडात तरी दुःखाला कारण काय झालं? त्यांच्यात तुम्ही भेद पाहिला. ईश्वर आणि जडातही भेद पाहिला म्हणून तुम्हाला दुःख झालं. तर या 5ही दुःखांचा नाश सद्गुरूंच्या कृपेने होतो. पहा, मग गुरुजींचं काय काम आहे? लोकांना, शिष्यांना पैसे पुरवणे नाही. गुरुजींचं काम हे आहे त्याच्या बुद्धीतला हा भेद नाश करून टाकणं. हे जर पंचभेदांचा नाश केला की सद्गुरूंचं पहिलं कर्तव्य कोणतं आहे? त्याच्या बुद्धीतला भेदाचा नाश केला पाहिजे. हे जगत एकच आहे, म्हणजे एकापासून झालेलं आहे. पण एकापासून अनेकत्वाला प्राप्त झालं ना, मग अनेकाला प्राप्त झाल्यामुळं भेद निर्माण झाले. आणि सद्गुरू हे भेद नाही मिटवले. नाही तर तुम्ही लगेच म्हणताल महाराजांनी भेद मिटवायला सांगितलं आहे, ज्वारी बाजरीत मिसळा, बाजरी गव्हात मिसळा. ते म्हणले भेद ठेवायला सांगितलेला. तुम्ही काहीच करू शकता. याला व्यावहारिक भेद म्हणतात. आणि हा भेद कशामुळे टिकलेला आहे? तर तुमच्या चित्तामुळे टिकलेला आहे, आपल्या चित्तामध्ये. म्हणून याच्यात भेद घालवला तर कुठला घालवला? हे लक्षात ठेवा. गाडीच आहे. आता तुम्ही तिथून पलीकडे बसले का नाही? महिला मंडळ पलीकडे बसलं, तिकडं पुरुष मंडळ अलीकडे बसलं. हा काय भेदच? हा ठेवायचा का घालवायचा? याला व्यावहारिक भेद म्हणतात. कारण हा व्यवहाराला अनुकूल आहे. असा नाही केला तर भ्रष्टता तयार होईल. बरोबर आहे का नाही? आणि भ्रष्ट झालेली माणसं अधोगतीला जातात. जे भ्रष्ट झाले ते अधोगतीला गेले. म्हणून व्यावहारिक भेद. आणि मग चित्तामध्ये जो भेद आहे, तुम्हाला मी जो तुमच्याविषयी मी द्वेष करतो, हा द्वेष गेला पाहिजे तुमच्या. किंवा जे काही दुर्गुण आहेत तर ते दुर्गुण नाश पावले पाहिजेत. एखादा मनुष्य समोरून तुमचा भेद कसा पहा. एखादा मनुष्य पिऊन डोलत चाललेला असला, बरोबर आहे, आणि तुम्ही तमाल करी, तुम्ही काय तुमचे काय हो ते माणूस फार गलिच्छ आहे, तो बरा असा आहे. अहो तरीसुद्धा त्याच्यामध्ये देव आहेच आहे. त्याच्या दुर्गुणाची ती अवस्था आहे. पण त्याचा तुम्ही द्वेष नाही करायचा कोणाचा. आणि समोरून एखादा भक्त आला तर ते म्हटले बा हा चांगला आहे, मग त्याच्याविषयी तुम्हाला प्रीती आहे. आणि दारुड्याविषयी तुम्हाला, तर हे सज्जनाविषयीची प्रीती आणि दारुड्याविषयीचा द्वेष हा तुमच्या मनामध्ये, हे लक्षात ठेवा. म्हणून तिथं तुमचं समत्व साधायचं आहे. तुम्हाला तो पिणारा असला काय किंवा सज्जन असला काय, तुमच्या दृष्टीने तो सम पातळीवर आला पाहिजे. याला म्हणतात भेदाचा नाश झाला. आणि तुम्ही काय ना पेतो, आता सुधरेल, उद्या सुधरेल, परवा सुधरेल, कधीतरी सुधरेल, म्हणून तुम्ही त्याचा द्वेष करू नका. आणि सज्जन आहे म्हणजे फार चांगला आहे, सांगता येत नाही उद्या माळी काढून टाकेल, कोरोना फिरोना आला तर, असं बी सांगता येत नाही. कोरोना आल्यावर काढून बी टाकता येईल ते, म्हणजे असं काही सांगता येत नाही. तर तेव्हा म्हणून सम या पदाचा अर्थ असा केलेला आहे, विश्व सम झालं पाहिजे. भेद जातो त्यावेळेला विश्व सम होतं. पुढे सांगा. म्हणून शिष्य बुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदांचे अनंत युक्तीने निराकरण करून. आता मी तुम्हाला बऱ्याच वेळेला कितीतरी युक्त्या सांगतोय का नाही, तर ह्या काय आहेत? युक्त्या आहेत. कारण एखादी गोष्ट कळण्यासाठी युक्ती जर वापरली तर माणसाला लगेच समजतं. चला. अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मतत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हे सद्गुरूंचे मुख्य कर्तव्य. कळालं तुम्हाला गुरुजींचा काय फायदा आहे? ते गुरुजींचा काय फायदा आहे? नुसते गुरुजी काही कामाचे नाही. मग त्यांनी तुम्हाला काय फायदा झाला तर अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान
करतळी आवळे तैसा हरी. असं होतं का हो? होतं. प्रत्यक्ष ज्ञान होते, ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. कारण तुम्हीच ब्रह्म आहात ना. मला अडचण अशी आहे की तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान करून देण्यात अडचण नाही, तुम्ही ब्रह्म मानत नाहीत ह्याच्यात अडचण आहे. तुम्ही कोण आहात? ब्रह्मच आहात. मग तुम्हाला ब्रह्म व्हायला काय अडचण आहे? तर याच्यात फक्त अडचण एवढी, तो स्वतःला जीव म्हणतो, तो स्वतःला शरीर समजतो, तो स्वतःला ब्रह्मात मानत नाही. इथे अडचण तयार झाली. खरं तर असं म्हणायला पाहिजे, अडचण ही की तुम्ही जीव झालेच कसे, इथे अडचण आहे. खरी अडचण कोणती आहे? तुम्ही जीव झालेच. अहो तुम्ही ब्रह्म आहात. असलेल्याला नसलेलं करणं अवघड आहे का नसलेल्याला असलेलं करणं अवघड आहे? नसलेल्याला असलेलं करणं अवघड आहे. आणि तुम्ही असलेले आहात का नसलेले? असलेले. प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप परमात्माच तुम्ही आहात. आता काय, आता ते म्हणले आम्हाला कसं काय कळाना. आता तुम्हाला कसं काय कळाना, तर तुम्ही अविद्येने काय झालेले तर ग्रासलेले. आता मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? अविद्येची निवृत्ती. आणि हे काम कोण करत आहे? सद्गुरू. दुसरा भाग आहे संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणं. संसार खरा आहे का खोटा आहे? मग नका जाऊ घरी. तुम्ही बोलता बरोबर बोलता, करताना करणीला मात्र काय चुकत नाही. काय संसार मिथ्या आहे कसं ते म्हणले वा काहीच म्हणाय नको. त्या संसार हा शास्त्र सांगतं त्या पद्धतीने स्वप्नातल्या मृगजळाप्रमाणे आहे. कसा आहे तो? खोटा आहे, खोटा. आणि हा म्हणजे पूर्णतः 100% हा प्रातिभासिक पदार्थ आहे, खोटा पदार्थ आहे. आणि त्याला जीवाची समजुतीने काय केलेलं आहे? खरा समजलेला आहे. आणि खरा समजल्यामुळे दुःख का आलं? खरा समजला म्हणून. खोटा समजलं की दुःख जातं आहे. तेव्हा पण पैसे पडले, पडून द्या, जाऊन द्या. मग खोटे नाही खरे पडले, खरे का पडाना? खोटेच आहेत. अहो पैसे मिळाले का? ठीक आहे, काय अडचण नाही. तर त्याला दुःख, शोक नाही झाला. ज्याला पैसे मिळाल्याचा आनंद आहे त्याला पैसे गेल्याचं दुःख आहे. नाही घोटाळा आहे? ज्याला पैसे नोटा मोजताना जसा आनंद आला त्याला, ते म्हणजे बुवा हां आजचा आपली गल्ला चांगला झाला, 5 लाख रुपये आज गल्ल्यात आले. अरे 5 लाख आले, गेले पडले तर मग पडले की लागला बॉम्ब लायला. तर या म्हणून मग आता त्याच्यात आहे किती खरी गोष्ट अशी आहे पहा. आत्ताच प्रवचन करून आलो तिकडून, दररोज तेच सांगतो. आपल्याला खायला किती लागतं? 1 भाकरी लागते, 2 भाकरी खा, एकाच्या जागेवर 2 खा, काही अडचण नाही. पण त्याला किती पैसे लागतात? फार अल्प धन लागतं. कपडे घ्यायला किती लागतात? 5-25 रुपये, 30 रुपयाचा कापडा असला चालतं आहे, साधं कापड असल्यावर चालतं आहे. काय त्याला लागतं आहे का तरी? काय काहीच नाही. म्हणजे वस्त्र आणि अन्न आणि राहायला साधं कुणाचं घर जरी असलं तरी चालतं आहे. काडाचं घर असलं, एक खोली असली ती चापास पुष्कळ झाली. का हा मरतोय? तर याचं कारण त्याच्या बुद्धीत भ्रम बसलेला आहे. हे जे बाकीची लोक आहेत ना, यांना तो पाहत याचं घर माझ्या घरापासून उंच कसं काय, असं त्याला काय झालेलं आहे? भला मेरे कपडा से उसका कपडा सफेद कैसा. काय होती ना, एक जाहिरात होती ती वॉशिंग पावडर निर्माची होती ना, मेरे काय म्हणतो त्याला, वॉशिंग पावडर. ह्याच्यात मेले हो सगळे. नाही तर खायला कमी लागतंय, अन्न कमी लागतं, वस्त्र कमी लागतं, किती लागतं. आणि शिवाय सात्विक आहार केला, भाजी भाकरी खाल्ली, किती शरीर चांगलं टिकेल तुमचं. आणि राहण्यासाठी साधारण असलं पुष्कळ झालं. आणि त्याच्यात तुमचं नामस्मरण किती चांगलं होईल. रामकृष्णारी किती बी करत बसले. लोक काय करतात त्याच्याकडे पाहू नका. लोकांनी तुमच्या नजरा फाकल्यात, म्हणजे फाकवल्या त्या, आणि त्याच्यामुळे तो जीव वाया गेलेला आहे. त्याला अंतर्मुख केला. कमीत कमी एवढं तरी करा किंवा तुमचे काय ड्युट्या काम कर्म असतील ना ते 8 तास करत जा, आणि त्याच्यानंतर त्याला फुल स्टॉप देत जा. 100% ऑफ. 8 तास काम केलं ना, बाद झालं, कर्म केलं आणि स्टॉप केलं, विषय संपला. आता देवाचं चिंतन. एकदा चिंतन करायला लागला त्या चिंतनामध्ये तर कितीही तुमचा अभ्यास होऊन जाईल.
म्हणजे आणि फालतू लोकांची संगती करणे नाही, विषयी लोकांच्याबरोबर बोलणे नाही. सगळ्यात मोठा दोष कोणता असेल तर तोच आहे, विषयी लोकांच्या चर्चा करत बसणं. कारण ते तिथं बसल्यावर एकच काम करतात, काय विषयाच्या गप्पा काढतात, दुसरं काही करत नाही. जे देवाविषयी बोलतात, देवाचं बोलतात, त्यांच्याबरोबरच संगती करावी. तेव्हा संसाराचा निश्चय तुमचा मिथ्यात्व निश्चय झाल्याशिवाय राहणार नाही. विषयी लोकांच्यात बसून संसाराचा मिथ्यात्व निश्चय करायचा आहे तर हे असंभव गोष्ट आहे. असंभव. एकांतात राहावं, एकटं राहावं, देवाचं चिंतन करावं तर मिथ्यात्व निश्चय होईल. आणि व्हायला काय अडचण आहे. एक पहा तसा एकाची धणे, सावध त्या गुणे कार्य न व्हा, मारा हाक देवा भय अट्टासे, जव काळा ऐसे झाले नाही. तुकोबराय म्हणतात, अरे अजून काळाच्या डोक्यात जसं आलं नाही, तुला अजून संधी आहे. कारण एका प्रत्येक माणसाला आपण उचलून नेऊन जाळतो का नाही, आणि आपल्याला नाही जाळणार का? सांगा बरं, संसार मिथ्या आहे का सत्य आहे? बरं, आता एकदा या संसारातून सुट्टी झाली आपली आहे ना, परत आपल्याला एंट्री आहे का? परत त्या घरात जायला आहे कसा चान्स तुम्हाला? काही नाही. परत तुमची बायको नाही, मुलं नाही, नातवंड नाही, घरदार नाही, कोणीच नाही. सगळ्यापासून सुटले, गेले पुढच्या दुसरीकडे गेले जन्माला. काही संबंध तरी आला का? कशाला तू गुंतून राहिला? तर हे विवेक जागा केला तर मग तुम्हाला संसार मिथ्या आहे असं कळायला लागेल. पोटापुरतं पहा, पोटाचा घेर वाढवू नका. लोकांच्या पोटाचे घेर वाढले, लौकिकातले नाही सांगत मी, तर हे जे घेर आहेत ना, की ज्याच्यात समृद्धीच्या नावाखाली घेर वाढले, हे काही समृद्धी काही नाही, ती फालतूपणा येते. म्हणून देवाचं चिंतन. चला, तर हे गुरुजींचं मुख्य कर्तव्य आहे. काय केला? संसाराचा निराश केला आणि त्याला भेदापासून बाजूला काढलं तर संसार दुःखही गेलं. सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपावरती तो काय झाला? जागा झाला. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्चतो मुनेः. मुनी जिथे जागा आहे तिथे जीव झोपलेले आहेत, आणि मुनी जिथे झोपलेला आहे तिथे जीव जागे आहेत. भगवद्गीता पाहून घ्या बरं, 11वा अध्याय ना, दुसऱ्या अध्यायातला श्लोक. चला पुढे. अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यासच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. त्यांनाच आचार्य असं म्हणतात. पुढे आचार्य 8 काय लक्षण? माचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचरे धस्तु स आचार्य इति स्मृतः. आचार्य पदाचं लक्षण दिलेलं आहे. काय? आचिनोतीत शास्त्रार्थम माचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचरे धस्तु स आचार्य इति स्मृतः. नंतर टेप केलेलं आहे, ते पाहून घ्या. आचिनोती तस. आणि मला वाटतं हे लक्षण कुठंतरी आले, लिहिलेलं आहे का? वृत्तीप्रभाकरमध्ये आलं आहे ना? कुठेतरी वाचलं मी, तो श्लोक वाचला. ज्ञानेश्वरी 14व्या अध्यायात तिथं खानदारकर महाराजांचे तिथे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. एका परिशिष्टामध्ये वृत्तीप्रभाकरच्या एका परिशिष्टात बी आलेलं आहे. चला, म्हणजे स्वतः काय आहेत त्या बोधावर राहतात आणि लोकांनाही त्या बोधाचं ज्ञान तयार करून देतात. ते कोण आहेत? आचार्य. असे ब्रह्मनिष्ठ आचार्यांकडूनच हे ज्ञान प्राप्त होईल. पुढे अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारे त्यांसच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. नाहीतर बहुतेक लोक आचार्यांनाच आचार्य म्हणतात. काय आचार्यांनाच आचार्य म्हणतात. आचार्य पद कशासाठी आलं? तुमचा स्वयंपाक करतात त्यांना तुम्ही आचार्य म्हणता. म्हणजे स्वयंपाक करतात तर हाही एक स्वयंपाकच आहे. आणि आचार्य म्हणजे नुसतं ज्याच्याकडे ज्ञान आहे, म्हणजे विद्वत्ता आहे, तो विद्वत्ता धारण करणारा आचार्य नसतो. तर त्याला विद्वत्ता म्हणजे त्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण तो काय सांगण्यात पटाईत आहे. तो सांगण्यात पटाईत आहे तो आचार्य झाला. म्हणजे जसा स्वयंपाक करण्यात पटाईत आहे तो असं झालं. चला. नाहीतर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्याच मुंडन करविणारे किंवा अशाच दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हांनी अंकित करणारा तो आचार्य किंवा सद्गुरू नाही. सांप्रदायिक चिन्हांनी म्हणजे काय कायांनी मुंडनच केलं.
2 प्रकार आहेत त्याच्यात. काहींची मुंडनं केली आणि काहींनी जटा वाढवल्या. ते जटा धरायला माणसं लावली मागं 2-2. ते म्हणले धरा आमच्या जटा. ते म्हणले आम्हाला काय फायदा. म्हणजे काय नाही, तुमचा असाच जन्म जाईल जटा धरण्यात. कशाला एवढ्या जटा वाढवल्या, ते जड मुडदा. अहो केस म्हणजे काय खरं आहे का, ते काय जडच आहे ना ते. त्या फार केस वाढली. हां, तुमच्या तपश्चर्याचं तुम्हाला फळ आहे, ते बाकी जटा धरणाऱ्यांना काय फळ मिळतं. बरं, त्यांनी तपश्चर्या म्हणून ठीक आहे, त्याला एक त्यांनी केस वाढवली तर बरं, काय केसच काढून टाकली म्हणजे नको, ताणच नको डोक्याला. तरी काय केस वाढली काय आणि जटा वाढल्या काय आणि काढल्या काय आणि राहिल्या काय, हे काय लक्षण थोडंच झालं. हे बाह्य लक्षण झालं. दाढी वाढवल्याने काय झाले म्हणले, दाढी हां ते म्हणले दाढीच वाढली. म्हणजे दाढी वाढली तर काढून टाक, वा फ्या होतील त्याच्यात. हां, म्हणजे परत आणखीन ताण ते. बरं, किती गलिच्छपणा दिसतो का ना, काय त्याच्यापासून पडलेलं आहे. त्याने ते दाढीच वाढवली. दाढी वाढवणारा साधू का न वाढवणारा, हे बाह्य लक्षण झालं. असली काय असली, नसली काय नसली. हां ठीक आहे, पण त्याचा आग्रह नाही काही. कारण सांप्रदायिक चिन्ह, भगवी वस्त्र घालणारा साधू का पांढरी कपडे घालणारा, दोन्ही नाही. हां, आता त्याला सांप्रदायिक चिन्ह म्हणून फक्त आपण पांढरी कपडे घालतो, पण त्याचं फार मी जास्त दाखवायचं काही कारण नाही. बा हाय ठीक आहे, सात्विक आहे म्हणून घातली पांढरी कपडे. आणि मग हां, मग म्हटले मग भगवीच घातली. भगवी घातली तरी ज्ञान भगवं आणि पांढरं नसतं ना. अज्ञानच भगवं पांढरं आहे नाही. हे कपडे भगवे पांढरे झाले. हे कोणालाही घालता येतात. चोरटेसुद्धा आमच्या पंढरीच्या दिंडीमध्ये पांढरी कपडे घालून येतात ना. मग आता काय करावं बा. ते भगव्या कपड्यावाला का पांढऱ्या कपड्यावाला साधू, केस वाढवणारा का बिगड केस वाढवणार, असा अर्थ नाही. हे डोक्यातलं ज्या वेळेला निघून जाईल त्यावेळेला साधूचं दर्शन व्हायला सुरुवात होईल. म्हणून साधू हा ज्ञानाकडून पाहिला जातो, वेशभूषेकडून नाही, कपड्याकडून नाही, किती किलो वजन आहे त्याच्याकडून नाही. काय म्हटले आमचे साधू लयच गले लठ्ठ. काय त्यांना काय जातात, बाकीचे प्राणी असतात त्यांचा उपयोग तरी होतो, याचा काय उपयोग. काय अवघड काम आहे लोकांचं. हां हां, दग्ध कर्म आणि तमाऊ पंडितम बुधा. हां, तर तेव्हा पंडिताला पांडित्याकडून पाहिलं जातं, ज्ञानाकडून पाहिलं जातं, अविद्येकडून पाहिलं जाईल, निष्ठेकडून पाहिलं जाईल, त्याच्या आत्मनिष्ठेकडून पाहिलं जाईल. आणि हे लोकांना दिसत नाही म्हणून साधूच दिसत नाही. हां, बहिरंग केला की दिसतं. काय नाही, 2-4 लोक ठेवायचे असे. हां, आमचे साधू काहीच खात नाहीत, आमचे साधू काहीच, बोभाट करायला माणसं लागतात. हां, आणि असे शिष्य बी असे राहतात कारण त्यांना माहिती आहे यांचा प्रचार केल्याशिवाय मग आपलं पोट भरायचं नाही. आणि मग त्या साधूंचा प्रचार झाला. ते म्हणले साधूंचं असं आहे, साधूंचं तसं आहे, साधूंचं काय, साधूंचं काय नसतं. हे बावळट जे असतात ना गोळा झालेले, कारण जे गोळा होतात ना ते बावळटच होतात तसे. काय त्याच्याभोवती काय 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 त्याचं काय वैशिष्ट्य काय, काहीच नाही ना. पण मग असा आमचे साधू काही खात नाही. पण म्हणले ते तर दारात मावत नाहीत आणि तुमचे तर काहीच खात नाही म्हणता तुम्ही. हां हां, मग ह्यांनी लगेच कोणतं प्रमाण लावलं, अर्थापत्ती. ज्या अर्थी हे काहीच खात नाही आणि चौकटीत मात नाहीत, त्या अर्थी हे रात्री खात असले, हे अर्थापत्ती प्रमाणाने सिद्ध. कल्पना केली, पुष्टतेवरून भोजनाची कल्पना केली. चला, अशाच काही सांप्रदायिक चिन्हांनी अंकित करणारे ते आचार्य किंवा सद्गुरू नाही. बिलकुल. श्रुती स्मृतींच्या प्रमाणांवरून हे सद्गुरू लक्षण सांगितले. हे गुरु लक्षण कशातून आलं, श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून. हां, तिथून आलेलं आहे. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं गुरुजींचं लक्षण आलेलं आहे. म्हणजे तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. कृपाळू हे लक्षण लावलेलं आहे नंतर. तर तेव्हा ही श्रुती आहे, तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत. तुम्हाला जर जाणण्याची इच्छा असेल ब्रह्माला तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंकडे जा. चला, शिष्याचे लक्षण. ना आता शिष्याचं लक्षण. शिष्य कसा आहे पाहाय का. पहिल्या व दुसऱ्या तरंगात
विस्तारपूर्वक जी अधिकाऱ्याची लक्षणे सांगितली आहेत हा तीच शिष्याची लक्षणे समजा. बस, तुमचा शिष्य लक्षण कुठे येऊन गेलेलं आहे? अधिकारी. ज्याला अधिकारी म्हटला तोच शिष्य. पुढचाच मुद्दा चौथा. त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्ती करता सद्गुरूंची सेवा करावी. आता त्याने काय करावं? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. म्हणजे त्याची गुरुजींची सेवा करावी. आता हे असं का टाकलं असेल? त्यांना शेवया फार आवडतात का? आपले शेवया म्हणजे सेवा नाही हा. तर त्यांना सेवा फार आवडते का? तर असा अर्थ नसून सेवा केल्याने तो राहिलेला अधिकारी पूर्ण होतो. जो सेवा करतो ना, कारण आला त्यावेळेला 100% पक्का आहे असा नाही. तर मग जशी सेवा करेल तसा तो काय होतो? अधिक ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते त्याला, म्हणजे तो लवकर तयार होतो. म्हणून सेवा करणारा हा अधिकारी बनतो आणि अधिकाऱ्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि बाहेरून ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो साधारण अधिकारी म्हणून आलेला असतो, म्हणजे मलविक्षेपता गेलेली त्याची, पण गुरुनिष्ठा तयार झालेली नसते, गुरुवर विश्वास नसतो, त्याच्या अनेक शंका असतात त्याच्याविषयी. आणि जसा जसा तो सेवा करतो तशा त्याच्या शंका निराश पावतात आणि तो तद्रूप होत जातो. पुढे गुरुविषयी पुन्हा विचार. श्रुतिवाक्यांचा सद्गुरूंच्या सहाय्या वाचून स्वबुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. बिलकुल नाही. म्हणून स्वबुद्धीने विचार नाही करावा. ग्रंथ घ्यावा आणि गुरूंकडे जावं आणि तिथे बसून ग्रंथ अध्ययन ऐकावा. नाही तर ते म्हटले मग महाराज आम्हाला काही वेळ नाही, आम्ही आपल्या घरीच वाचतो विचारसागर, तर त्याचं काय जमणार नाही. कारण स्वबुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. इथे आनंद होतो का दुःख होतं? आनंदच होतो का दुःखच होतं? व्हायलाच पाहिजे ना. याचं कारण आहे, जर तुम्ही भगवतविषयक श्रवण करताय ना आणि तद्रूप होऊन करता तर आनंदच अभिव्यक्त झाला पाहिजे, त्याला दुःख व्हायचं कारणच नाही. म्हणून सद्गुरूंच्या साहाय्याने विचार केला तर निस्संदेह वाचा परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. पुढे सद्गुरूंच्या सहाय्याने विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी, तलाव, झरे इत्यादी पाणी असते. आहे ना, पाणी कुठं नाही हो? सगळीकडे नद्या, विहिरी, झरे सगळे वाहतात. सगळीमध्ये आड याच्यामध्ये पाणी आहे. परंतु ऐका, ते सर्व मेघद्वारा समुद्राचे आलेले असून बरोबर, ते प्यायल्यापासून सर्वांना आनंद प्राप्त होतो. आपल्याला जे पाणी येतं ते प्यायला आनंद होतो का नाही आपल्याला? तहान लागलेली पाणी पिलं आनंद झाला. मग तुम्ही असं करा, ते म्हणले हे कशाला एवढी यंत्रणा, मेघन फिगन आमकन पाणी नळण, आम्ही डायरेक्ट सागराचंच पाणी पिऊ, समुद्राचं पाणी तोंडात घालणार नाही, इतका खराब पाणी राहतं आणि त्याने तहान बी जाणार नाही. जरी पाणीच असलं, सगळ्यात जास्त साठा कुठे पाण्याचा, मग तिकडे गेले तुम्ही, चला म्हणले तिकडेच जाऊ, तर तिथं तुमची तहान नाही भागली जाणार. म्हणून तेच पाणी योग्य आहे जे मेघाच्या द्वारे आले. तसे मेघ स्वरूप असणारे गुरुजी जे बोध देतील, जो वेदातलाच राहणार आहे, पण तोच बोध तुम्हाला कायापालट करणार आहे. चला, असे असता जर कोणी साक्षात समुद्राचे पाणी पिऊ लागला तर त्यापासून समाधान होणे तर दूरच, पण तृषा निवृत्त न होता त्या खारट पाण्यामुळे त्याचे तोंड मात्र वाईट होते. बिलकुल त्याप्रमाणे वेदवाक्यांचा स्वबुद्धीने विचार करणाऱ्याची स्थिती होते. बरोबर. म्हणजे म्हणून स्वतःला अभ्यास करता येत नाही. हा अभ्यास गुरूंकडे जाऊनच करायला सांगितलेला आहे. पुढे जीव ब्रह्मात्मिक ज्ञान न झाल्यामुळे त्यास जन्म मरणाची दुःखे भोगावी लागतात. आणि तसं जर नाही झालं तर त्याला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागेल. म्हणजेच या गुरुजींकडे जाऊन काय फायदा होईल, तर ते जन्म मरणातून बाहेर काढतील. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. फायदा मुख्य कोणता आहे? त्याला जन्म मरणातून काय बाहेर काढलं, भोग नाही दिले. भोग तुमच्या प्रारब्धाने असतात. पहिली गोष्ट एक साफ ठेवा, तुम्हाला जे जे आत्ता भोग प्राप्त आहेत हे कोणत्याही गुरुजीची कृपा नाही, हे डोक्यातलं काढून टाका. की या गुरुजींच्यामुळे आम्हाला मिळालं, तुमचे काही कारण नाही, तुमचे कर्म तुम्ही निर्माण केलेले, ते पूर्वी केलेल्या कर्माचा तुम्हाला आत्ता भोग होतोय. ते म्हणले गुरुकृपा गुरुकृपा काय ते काय येताना गाडीवर आली ना, त्या गाडीवर सुद्धा लिहिलं होतं गुरुकृपा. ते काय गुरुकृपा आहे, ती काय कामाची गुरुकृपा, म्हणजे त्याला कळतच नाही हो काय. पण तुम्हाला जेवढे भोग प्राप्त आहेत ते तुमच्याच कर्माने, म्हणजे तुम्ही निर्माण केलेल्या
पाप किंवा पुण्याने तुम्हाला फल प्राप्त होतं, त्याच्यात गुरुजींचा काही हिस्सा नाही. आता गुरुजींचा उपयोग कुठे झाला की तुम्हाला आत्मज्ञान देऊन या शरीरातून बाहेर काढलं. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे तुम्हाला परत जन्म नाही. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला पुन्हा जन्म प्राप्त होणार नाही. साधू संत सांगतात त्या पद्धतीने चला. म्हणून जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान न झाल्याने त्याला जन्ममरणाची दुःखे भोगावी लागतील. कोण? जो सद्गुरूंकडे जाणार नाही त्याला. अहो पण म्हटले रामानुजादी आदी जे भेदवादी आचार्य आहेत ते मुक्त झाले का नाही अशी शंका करणार आहेत. ते पुढच्या वेळेला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल विठ्ठल.